हॅलो नमस्कार, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त बाहेर मिळते तशी मटकी भिजत घातली, घरी मोड काढले आणि त्याच्यानंतर आपण रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी आणि झटपट घरच्या साहित्यात बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरीच पटकन तयार करून खाऊ शकतो अशी रेसिपी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करू. ही मटकी 1 ते 1.5 वाटी आहे, तर तुम्ही मटकीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर ही मटकी आता आपण शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला इथे कुकर लागणार आहे. कुकर घेतलं, त्यासाठी ही मटकी स्वच्छ धुवून घेतली आणि स्वच्छ धुवून पाण्यातून आपण कुकरमध्ये टाकलेली आहे. तर इथे आपण कुकरमध्ये मटकी टाकली. त्याच्यानंतर आपल्याला मटकीच्या थोडंसं वरती पाणी टाकायचं आहे. आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. खूप जास्त अगदी शिजवण्याची गरज नाही. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. कमी जास्त मीठ झालं तरी आपण नंतर ॲडजस्ट करू शकतो, त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची. कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर इथे आपली मटकी शिजते आहे, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. तर इथे पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. छान तेल गरम झालं की आपण खोबरं तुम्ही घेताना खिसूनसुद्धा घेऊ शकता किंवा असे चाकूने पातळसर असे काप केले तरीसुद्धा चालतात, किंवा खिसून जरी घेतलं तरी चालतं. पण खिसून घेतलं की मग आपल्याला तेल न टाकता थोडंसं लो गॅसवरतीच परतावं लागतं, नाही तर ते लगेच करपतं. असं कापून तेलामध्ये जरी भाजून घेतलं तरीसुद्धा चालते, थोडंसं तेल टाकून. तर छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे भाजून घेऊया. तर इथे आपण छान खोबरं भाजून घेतलेलं आहे, आपण काढून घेऊया. अशा रंगावरती मसाल्याला खोबरं जर भाजलं तर भाजीला, आपण जेव्हा कुठलीही मसाल्याची भाजी करतो ना, तेव्हा भाजीला रंगसुद्धा जेव्हा म्हणजे असं वाटण केलं आहे ना असं येतो वाटण्यासारखं. नाहीतर खूप नाही भाजलं ना की मग ते काय होतं, जेव्हा आपण नुसती मिरची पावडर टाकून भाजी करतो ना तेव्हा ती तशीच दिसते, पण ती मसाल्याची आहे असं वाटतसुद्धा नाही. तर इथे आपण कांदा स्लाइस करून घेतलेला आहे. तर तुम्ही कांदा कसा म्हणजे आडवा कापला तरीसुद्धा चालतो किंवा असं कापून घेतला तरीसुद्धा चालतो. तर तेलामध्ये जे तेल होतं उरलेलं त्याच्यामध्येच आपण एक मोठ्या आकाराचा कांदा आपण असा उभा कापून घेतला आणि तो आता तळण्यासाठी टाकलेला आहे. हा सुद्धा सोनेरी रंगावरती छान असा भाजून घ्यायचा. तरी ते आपला कांदा बऱ्यापैकी सोनेरी रंगावरती भाजलेला आहे. तरी ते 1 टोमॅटो कट करून घेतला आणि तो सुद्धा आपण याच्यामध्ये टाकलेला आहे. टोमॅटो थोडंसं परतवायचं, कारण त्याचा कच्चेपणा जो असतो ना तो ह्याच्यामध्ये राहत नाही, त्यामुळे थोडंसं परतवून घ्यायचं. टोमॅटो परतवण्यासाठी खूप असं गरज लागत नाही, थोडंसं परतवलं ना तरीसुद्धा चालते. आणि आपण इथे थोडेसे लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे, ते सुद्धा आपण आता परतवून घेऊया. तर इथे आपला मसाला भाजून झालेला आहे. इथे आपण गॅस बंद केलेला आहे. तर इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये जे खोबरं घेतलं होतं ते आपण आधी बारीक करून घेऊया. तर इथे झाकण लावलं आणि आता पाणी न टाकता आपण इथे जितकं बारीक होईल तितकं आपण हे वाटून घेतलेलं आहे मिक्सरवरती. तर आता आपण त्याच्यामध्ये जो कांदा, टोमॅटो, लसूण आणि आलं ते भाजून घेतलं होतं ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. कारण जर आपण सगळं एकत्रच वाटलं असतं तर खोबऱ्याचे जे काप करून घेतले ना आपण ते तसेच राहिले असते. त्यामुळे काय केलं, आधी खोबरं मिक्सरला काढून घेतलं आणि हे आता कांदा, टोमॅटो, लसूण आणि आलं टाकलेलं आहे, ते सुद्धा आपण पाणी न टाकता वाटून घेऊया मिक्सर. तर इथे आपलं पाणी न टाकता आपण छान असं पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर इथे जे आपण बाकी म्हणजे मसाल्यासाठी जे साहित्य आपण भाजलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं तेल उरतं, त्याच तेलामध्ये आपण अजून तेल टाकलं थोडंसं, जे आपल्याला फोडणीला लागणार आहे. तर तेल आता आपलं गरम झालेलं आहे. तर आपलं तेल गरम झालं तोपर्यंत इथे आपण जी मटकी घेतली होती 2 शिट्ट्या आपण त्याच्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता छान अशी आपली, खूप जास्त मटकी शिजवायची गरज नाही. तर इथे आपली मटकी शिजलेली आहे. तर आपलं तेल गरम झालं, त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं. जिरंसुद्धा छान फुललं पाहिजे. आता मी जेव्हा प्रत्येक मसाल्याची भाजी करते ना तेव्हा मिरची पावडर तेलात तळून घेते. गॅस कमी ठेवायचा, म्हणजे आपण जेव्हा मिरची पावडर टाकतो ना तेव्हा ती करपत नाही. तर इथे मी मिरची पावडर टाकलेली आहे.
मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता तो मसाला जो आपण घेतला होता मिक्सरमध्ये वाटून तो आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. तर ते मिक्स करून घ्यायचं. आपण मिरची पावडर जेव्हा तेलात तळतो ना तेव्हा भाजीला तरी खूप छान येते आणि आपल्याला नंतर मिरची पावडर तळण्याची गरज पडत नाही. मसाल्यामध्ये तेवढं हवं तसं मिरची पावडर तळल्या जात नाही. त्यामुळे काय करायचं, गॅस कमी ठेवायचा, नंतर मिरची पावडर टाकायचं. तर तुम्ही बघू शकता आपण मसाला आता जस्ट टाकला आणि मिक्स केलं, पण तरीसुद्धा असं वाटतं की मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि तरीसुद्धा दिसते. तर आता हे आपण मिक्स करून घेऊया. तर इथे मसाल्याला आपल्याला मस्त तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे माझ्याकडे मिसळपावचा मसाला होता, तो इथे आपण टाकलेला आहे. मिक्स करून घ्यायचं. आणि तुमच्याकडे जर मिसळचा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला किंवा तुमच्या घरात जो गरम मसाला वापरतो आपण मसाल्याच्या भाजीसाठी तो सुद्धा टाकला ना तरीसुद्धा चालतो. तर इथं आपण मसाला मिक्स करून घेतलेला आहे. तर आता आपण हळद मटकी शिजवताना घातली होती, त्यामुळे इथे आपण हळद टाकलेली नाही. आणि जर तुम्ही हळद नसेल टाकली मटकी शिजवताना तर तुम्ही इथे हळद टाकू मसाल्यामध्ये. तर इथे आपलं आता हे सगळं भाजून झालेलं आहे, तळून झालेलं आहे. तर आता मटकी जी आपण शिजवली होती ती पाण्यासहित आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर आपण इथे पूर्ण जितकं पाणी होतं ना मटकी शिजवली आपण ते पूर्ण पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मटकीसुद्धा टाकलेली आहे. तर मिक्स करून घेऊया. तर इथे आपल्याला पाणी खूप आता मिसळ म्हटलं की खूप पातळ असते, खूप घट्टसर नसते. तर ह्याच्यामध्ये हे खूप थोडं घट्टच आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला फिरवला होता ते धुवून मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तुम्ही अजून पातळ हवे असेल तर अजून साधं पाणी टाकलं तरीसुद्धा चालते किंवा जर म्हणजे शक्यतो गरम पाणी करून टाकलं ना ते तरी अजून छान येते. आणि साधं पाणी टाकलं तरीसुद्धा चालते कारण आपण मसाले व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे तरी येणारच आहे. तुम्ही बघू शकता तरी आलेलीच आहे. आणि मी थोडंसं साधंच पाणी टाकलं, गरम पाणी नाही केलेलं. तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर काय करायचं, आपण मटकी शिजताना मीठ टाकलं होतं त्यामुळे आधी चव घ्यायची. जर मिठाची गरज नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालतं आहे, पण कमी असेल ना तर आपण इथे टाकलेलं आहे. आता मिसळचा मसाला आधीसुद्धा आपण टाकला होता, पण असा वरून टाकला ना की त्याची चव अजून छान वाढते. तर इथे आपण मसाला टाकलेला आहे आणि छान मस्त थोडा वेळ अशी दणकून आपल्याला मिसळ ही उकळून घ्यायची आहे. तर मिसळ जितकी आपण छान अशी उकळून घेतो ना तितकी तरीसुद्धा खूप छान येते आणि मिसळची चवसुद्धा अजून वाढते. तर इथे आपण गॅस बंद करूया. तर इथे आपण आधी प्लेटमध्ये मटकी टाकली, त्यावरती थोडंसं फरसाण टाकलं आणि आपण थोडासा कांदा आणि त्याच्यावरती तर्री टाकणार आहोत. तर चला आज आपण मिसळ कशी करायची साधी सोपी झटपट आणि पटकन होणारी अशी रेसिपी बघितलेली आहे, बाहेरच्यासारखी पण घरी कमी साहित्य आणि घरचं साहित्य. तर चला, तुम्ही जर माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तुमचे मनापासून धन्यवाद. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.